नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुशल देशपांडे आपल्या सर्वांचं या लेक्चर सिरीजमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, 28 एप्रिल 2024 ला येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा, या पूर्व परीक्षेमध्ये असणारा आपला जो इतिहास विषय आहे, या विषयासंदर्भातली नियोजन, त्याची स्ट्रॅटेजी नेमकी काय असावी, शिवाय आता उरलेले जे आपले दिवस आहेत त्या दिवसांचं नेमकं आपलं नियोजन काय असावं, या संदर्भातली माहिती आपल्याला या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये पाहिजे आहे. आजपर्यंत आपण इतर सर्व विषयांची सिरीज पाहिली किंवा लेक्चर्स पाहिले. आता या सिरीज मधला हा शेवटचा आपला पार्ट, ज्याच्यामध्ये असणार आहे इतिहास विषय. मित्रांनो, इतिहास विषयासंदर्भात नेमके कोणकोणते मुद्दे, कोणकोणते पॉइंट्स आपल्याला आवश्यक आहेत, कोणकोणते पुस्तक आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि 50 दिवसामध्ये नेमकं काय करावं जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क मिळतील, याचं एक नियोजन यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूया या आपल्या लेक्चरला. बघा मित्रांनो, आपल्याकडे आता उरलेले जे दिवस आहेत ते दिवस नेमके किती आणि त्याच्या आधारावरती नियोजन कसं, आपल्याला साधारणपणे 5 मुद्द्यांच्या आधारावरती याचा अभ्यास बघायचा आहे. नेमके 5 मुद्दे. मग 5 मुद्दे कोणकोणते तर लक्षात घ्या. याच्यामध्ये असणार आहे ते म्हणजे उरलेल्या दिवसांची स्ट्रॅटेजी. उरलेल्या दिवसांची स्ट्रॅटेजी किंवा आपण त्याला म्हणूया उरलेल्या दिवसांचं काय, तर उरलेल्या दिवसांचं नियोजन. ओके. दुसरा मुद्दा काय असणार आहे मित्रांनो, तर दुसरा मुद्दा असणार आहे महत्वाचे घटक किंवा ज्याला आपण म्हणूया टॉपिक. बरोबर आहे, महत्वाचे घटक किंवा टॉपिक. त्यानंतर जो तिसरा महत्वाचा मुद्दा असणार आहे तो असणार आहे आपले महत्वाचे नेमकी पुस्तक. महत्वाचे पुस्तक. चौथा जो महत्वाचा घटक असणार आहे आपल्यासाठी आवश्यक तो म्हणजे प्रश्नपत्रिका, मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. आणि सर्वात शेवट 5वा मुद्दा असणार आहे तो सराव चाचणी. सराव चाचणी किंवा सराव प्रश्नपत्रिका. सो मित्रांनो, आपल्याला या आधारावरती पूर्णपणे आपलं जे नियोजन आहे राज्यसेवेचं इतिहास विषयाचं ते पाहायचं आहे. सो हे 5 मुद्दे जर तुम्ही शेवटपर्यंत नीट समजून घेतले तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला याचा फायदा या परीक्षेमध्ये होईल. जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी आपण असं मानूया की तुम्हाला 120-130 मार्क पडतायत तर नक्कीच तुमचे 2-3 मार्क यामुळे वाढलेले असतील, ही नक्कीच गॅरंटी तुम्हाला या माध्यमातून देऊ शकतो. सो मित्रांनो, सुरुवात करूया या 5 मुद्द्यांचा अभ्यासाला. यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे आपला तो उरलेल्या दिवसांचं नियोजन. नेमकं आता उरलेले दिवस किती तर आपल्याला माहितीच आहे. उरलेले दिवस किती दिवस आहेत उरलेले आपल्याकडे. समजा आज आपण बघितलं तर आज आपल्याकडे फेब्रुवारी परीक्षा आहे 28 तारखेला, 28 एप्रिलला. या आधारावरती आपल्याकडे लमसम जर आपण दिवस काढले तर आपल्याकडे 50 दिवस उरतात. आता या 50 दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे नियोजन करायचं आहे. 50 दिवस आहेत आणि जर आपल्याकडचे एकूण आपण सब्जेक्ट काढले तर सब्जेक्ट किती आहेत तर साधारणपणे 8 सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. 7 म्हणूया, पण ठीक आहे, 8 आपल्यासाठी एक बेस्ट आकडा राहील, कारण शेवटी काही विषय आपल्याकडे वेगळे केले गेलेले आहेत, त्याच्या आधारावरती 8 विषय. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, 50 दिवस आहेत आणि 8 विषय आहेत. मग साधारणपणे जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला 7 दिवस हे प्रत्येक विषयासाठी मिळणार आहे. एक सब्जेक्ट 7 दिवस. मग इतिहास विषयाचं नियोजन आपल्याला या 7 दिवसांमध्ये करायचंय आणि त्या 7 दिवसांमध्ये करत असताना नक्कीच सगळ्याच गोष्टी काही वाचता येणार नाहीयेत. मग त्यातले महत्वाचे केवळ टॉपिक पाहिजे. मग त्या महत्वाच्या टॉपिकचा अभ्यास करताना आपल्याला माहिती आहे की इतिहास हा जो विषय आहे तो विषय साधारणपणे 4500 वर्षांचा विषय आहे. 4500 वर्षांचा. कारण आपल्या इतिहासामध्ये काय काय आहे, आपल्या इतिहासामध्ये आहे प्राचीन, आपल्या इतिहासामध्ये आहे मध्ययुगीन, त्याचप्रमाणे आधुनिक. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपल्याला या 3ही घटकांवरती परीक्षेला पेपरला प्रश्न असतात. इतिहासाचे हे 3 महत्वपूर्ण प्रकार आहेत. एक प्राचीन, 2 मध्ययुगीन आणि 3 आधुनिक. दिवस मात्र राहिले किती, 7 दिवस. मग मित्रांनो, यामध्ये आपल्याला नियोजन करताना या 3ही घटकांना आपल्याला न्याय देता येणार आहे का याचा विचार करायचा आहे. आणि तो विचार करत असताना एक समजून घ्यायचंय की आपल्याकडे प्राचीन आणि मध्ययुगीन याच्यावरती प्रश्न आयोग नेमकं विचारतं किती. आपण जर 2022 आणि 2023 या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं
आपण जर त्या प्रश्नपत्रिका नीट समजून घेतल्या तर आपल्याला असं दिसतंय की प्राचीन आणि मध्ययुगीनवरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या आता नक्कीच कमी होतीये. पूर्वीचा एक काळ होता की ज्या काळामध्ये प्राचीन मध्ययुगीनवरती साधारण 8-9 प्रश्न असायचे, आधुनिक वरती साधारणपणे 7-8 प्रश्न असायचे. पण आता मात्र मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरचा जो भर आहे, जो फोकस आहे, तो आयोगाने वाढवलेला आहे. जर आयोगाने याच्यावरचा फोकस वाढवलाय तर नक्कीच आपल्याला देखील याच्यावरचा फोकस वाढवायचा आहे आणि प्राचीन मध्ययुगीनवरचा फोकस कमी करायचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीनवरती जर आपण 2022 काढलं तर साधारणपणे 5 प्रश्न आलेले आहेत आणि 2023 जर आपण काढलं तर साधारणपणे आपल्याला 4 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी प्रश्नांची संख्या 8 असायची त्या ठिकाणी आता प्रश्नांची संख्या किती आलेली आहे? 4 आणि 5 आलेली आहे. मग 2022 ला आयोग या पद्धतीने 5 प्रश्न विचारतोय, 23 ला केवळ 4च विचारतोय. मग लक्षात घ्या, आता आपण 2024 ची तयारी करतोय, 2024 ची आपण परीक्षा देतोय. मग आपला जो कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, आपला जो विषयाला वेळ देण्याचा जो काही वेळ असणार आहे तो वेळ नक्कीच मध्ययुगीनवरती जास्त असला पाहिजे. कारण मध्ययुगीनवरती विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते विचारले जाणारे प्रश्न आता 10 ते 12 या दरम्यान आलेले आहेत. मग 10 ते 12 जर प्रश्न एकट्या आधुनिक वरती असतील तर आपला फोकस आधुनिक वरती जास्तीत जास्त असला पाहिजे. मग 50 दिवसांमध्ये आपल्या विषयासाठी दिवस किती आहेत? 7 दिवस. मग या 7 दिवसांमधले मॅक्झिमम मला 5 दिवस हे पूर्णपणे आधुनिकसाठी द्यायचे आहेत आणि 2 दिवस प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी द्यायचे आहेत. त्यामध्ये जास्त आपल्याला करायचा नाही अभ्यास. जो काही अभ्यास असेल तो वरचेवर करायचा आहे आणि तिथनं लगेच आपल्याला आधुनिक इतिहासावरती काय करायचंय? मूव ऑन व्हायचंय. हे कशासाठी मित्रांनो? कारण आयोग आता त्याच्यावरती फोकस करत नाहीये. मग आयोग जर करत नसेल तर आपल्यालाही करायचं नाहीये हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि यासाठी 50 दिवसांच्या या नियोजनामध्ये ही स्ट्रॅटेजी आपल्यासाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, आता या स्ट्रॅटेजी मधला आपला जो पुढचा पार्ट आहे तो पुढचा पार्ट जसं की महत्वाचे घटक. आता महत्वाचे घटक कोणकोणते? आता लक्षात घ्या. आता महत्वाचे घटक म्हणल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे? याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचे की प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आपण आताच बघितलं आपल्याला सर्वाधिक मार्क कशामध्ये आहेत? आधुनिक वरती आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन वरती मार्क कसे आहेत? कमी आहेत. मग आता प्राचीन आणि मध्ययुगीनचा जर कार्यकाल बघितला तर प्राचीन इतिहास हा जवळपास 3200 वर्षांचा आहे आणि मध्ययुगीन इतिहास हा 700 वर्षांचा आहे. तर आधुनिक इतिहास हा 500 वर्षांचा आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे जो इतिहास आहे टोटल इतिहास आहे 4500 वर्षांचा, जो आपल्याला पूर्व परीक्षेला शिकणं गरजेचं असतं. मग पूर्व परीक्षेला शिकण्याचा जो 4500 वर्षांचा इतिहास आहे त्यापैकी साधारणपणे 3200 वर्ष हे प्राचीन वरती आहेत, साधारणपणे 700 वर्ष हे मध्ययुगीन वरती आहेत, तर आधुनिक वरती किती आहेत? केवळ 500 वर्ष आहेत. पण मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं आपण तर 3200 आणि 700 याच्यामध्ये केवळ 4 ते 5 प्रश्न आहेत आणि 500 याच्यावरती प्रश्न आहेत 10 ते 12. आणि त्यामुळेच आपल्याला नक्कीच हा जो अभ्यास आहे तो अभ्यास वरवरचा करायचा आहे. मग तुम्ही म्हणाल वरवरचा म्हणजे काय? तर वरवरचा अभ्यास करत असताना केवळ विशिष्ट काही आपल्याकडचे टीचर्स असतात, काही आपल्याकडचे काही लोक आहेत ज्यांनी नोट्स तयार केलेले आहेत, अशा केवळ नोट्स जर आपण प्राचीन आणि मध्ययुगीनच्या वाचल्या तरी देखील हा आपला अभ्यास कव्हर होऊन जातो. जास्त डेप्थ या अभ्यासामध्ये घ्यायची गरज लागत नाही. कारण इतिहास 3700 वर्षांचा आहे, 3700 वर्षांचा इतिहास आहे टोटल. 3700 पण नाही, 3900 वर्षांचा इतिहास आहे मित्रांनो. मग 3900 वर्षांचा हा एवढा मोठा इतिहास आणि या इतिहासावरती मार्क किती आहेत? केवळ 4 ते 5. मग अशा वेळेला काही विशिष्ट नोट्स ज्या तुम्हाला आवडतात, ज्या शिक्षकांच्या तुम्हाला आवडतात, त्या नोट्स जरी तुम्ही वाचल्या तरी पण तुमचा हा अभ्यास एकदम व्यवस्थित क्लिअर होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे पुस्तकाची आवश्यकता नसणार आहे. मित्रांनो, हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि मी स्वतः घेतल्यामुळे मी नक्कीच तुम्हाला तो शेअर करू शकतो, तुम्हाला सांगू शकतो. मला यश आलेले, तुम्हाला यश येणार आहे. मित्रांनो, या गोष्टी आपल्या अनुभवाच्या असतात आणि अनुभवातनं ज्या वेळेला आपल्याला यामध्ये यश येतं त्यावेळेला नक्कीच त्या गोष्टी शेअर करणं गरजेचं असतं. म्हणून मी या गोष्टी तुम्हाला शेअर करतोय. आणि लक्षात घ्या मित्रांनो, अनुभव नक्कीच ऐका, पण ते अनुभव कोणाचे ऐका? यशस्वी लोकांचे ऐका. कारण काय होतं प्रॉब्लेम की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सिनियर असतात. सिनियर सांगतात अरे एमपीएससी यूपीएससी 5 वर्ष होत नाही, पंचवार्षिक योजना राबवावीच लागते, कारण त्याला 5 वर्ष लागलेले असतात. मग तुम्ही अशा सिनियरकडे जावा की ज्या सिनियरनी 1-2 वर्षामध्ये यूपीएससी एमपीएससी कव्हर केलेली आहे.
आपल्याला त्याला बघायचे आणि त्याला बघून आपल्याला काय करायचंय, प्रेरणा घ्यायची आहे. म्हणून कुणाचं ऐकायचं कोणाचं नाही हे देखील आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. मग लक्षात घ्या, या साधारणपणे 3900 वर्षांच्या इतिहासामध्ये 4 ते 5 प्रश्न आहे आणि त्यामुळे केवळ नोट्सचा अभ्यास जरी केला तरी तुमचं काम कव्हर होणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रेफरन्स बुकची आवश्यकता नाहीये. अगदीच जर हवा असेल तर तुम्हाला श्रीकांत जाधव यांचं एक पुस्तक खूप महत्वाचं आहे, की जे पुस्तक आपल्याकडे अनेक काळापासून चालत आलेलं आहे. अनेक काळापासून अनेक विद्यार्थी हे पुस्तक वाचतायत, त्यामुळे तुम्ही ते रेफरन्स बुक म्हणून नक्कीच घेऊ शकता. पण नोट्स घेतल्या तर मला असं वाटतं ते तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. त्यातनं वेळ तुमचा कमीत कमी जाईल, वेळेची बचत होईल आणि तो वेळ तुम्हाला या आधुनिक पाठ करत येता येईल. कारण आधुनिक मध्ये लक्षात घ्या मित्रांनो, फक्त 500 वर्षांचा इतिहास आहे, पण प्रश्न किती आहेत, 10 ते 12 आहेत. मग 10 ते 12 जर प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला या 500 वर्षांच्या इतिहासामध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत हे कळलं पाहिजे. सगळेच टॉपिक तर काय आपण कव्हर करू शकत नाही. आपण जर बघितलं तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये साधारणपणे 22 टॉपिक आहेत. 22 टॉपिक आहेत आणि आपल्याकडे दिवस किती आहेत, दिवस आधुनिकसाठी फक्त 5 आहेत. मग जर 22 टॉपिक आणि 5 दिवस, अवघड काम आहे, शक्य नाहीये. मग अशा वेळेला काय करायचंय, अशा वेळेला आपल्याला त्यातले सिलेक्टेड टॉपिक जे अति महत्वाचे टॉपिक आहेत ते बाहेर काढायचे आहेत आणि त्या टॉपिकचा केवळ आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. लक्षात घ्या, आजपर्यंत तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे, पण आता उरलेल्या दिवसामध्ये केवळ नियोजन असणार आहे, केवळ रिव्हिजन असणार आहे. आणि मग त्या रिव्हिजनचं नियोजन त्या विशिष्ट दिवसांमध्ये, ज्यामुळे माझी रिव्हिजन एका विषयाची 3-3, 4-4 वेळा कशी होईल हे कळलं पाहिजे. यासाठी लक्षात घ्या, 22 पैकी अत्यंत महत्वाचे असे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे, ज्याच्यामध्ये एक असणार आहे गव्हर्नर. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे गव्हर्नर, त्याचबरोबर कायदे. मित्रांनो, या 2 टॉपिक वरती पेपरला प्रश्न कन्फर्म येतात म्हणजे येतात. म्हणजे तुम्हाला कधी कायद्यांवरती प्रश्न येईल, कधी तुम्हाला गव्हर्नरवर येईल. तुम्हाला कायद्यांवरती प्रश्न इतिहासाला पण येऊ शकतो, तुम्हाला पॉलिटीला पण येऊ शकतो. आणि त्यामुळे असे जर टॉपिक आपण कव्हर केले तर आपले 10 ते 12 या मार्कांमधले 1-1, 2-2 मार्क किंवा 1-1, 2-2 प्रश्न आपले आपण कव्हर करतो, टिक करतो आणि पुढे जातो. म्हणजे हा टॉपिक कव्हर झाला, 1 मार्क कव्हर झाला, हा टॉपिक कव्हर झाला, 2रा मार्क कव्हर झाला. या पद्धतीने आपल्याला काय करायचे, त्या 10-12 मार्कांपर्यंत पोहोचायचे. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला गव्हर्नर आणि कायदे हा अत्यंत महत्वाचा टॉपिक कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कव्हर करायचंय ते शिक्षण आणि वृत्तपत्र. याही टॉपिक वरती पेपरला प्रश्न येतात म्हणजे येतात. कधी शिक्षणावर येतं, कधी वृत्तपत्रावरती येतं. मग अशा वेळेला मला माहिती आहे, गॅरंटी आहे मला, की बाबा याच्यावरती प्रश्न येत आहेत, तर या टॉपिकला निग्लेक्ट करून चालणार नाहीये. या टॉपिकची जितकी जास्त रिव्हिजन करता येईल तितकी जास्त रिव्हिजन करायची आहे. वेगवेगळे नोट्स असतील, तुमचे स्वतःचे नोट्स असतील, काही वेगवेगळे पुस्तकं असतील जे आजपर्यंत तुम्ही वाचलेले आहेत, त्या सगळ्याच्या आधारावरती तुमची रिव्हिजन ही या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, पहिल्यांदा गव्हर्नर, कायदे, मग शिक्षण, वृत्तपत्र. त्यानंतर जो आपला पुढचा टॉपिक असणार आहे महत्वाचा, तो आहे राजकीय व धार्मिक सुधारणा चळवळ. मित्रांनो, हा एक टॉपिक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण या टॉपिक वरती प्रश्न बहुतांश पेपरला आलेले आहेत. राजकीय सुधारणा चळवळीमध्ये भारतात प्रादेशिक स्तरावर स्थापन झालेल्या विविध राजकीय संघटना, मग त्यात मुंबईमध्ये बॉम्बे असोसिएशन असेल, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, आपल्या पुण्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा असेल, बॉम्बे ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, त्यानंतर इंडियन लीग असेल, इंडियन असोसिएशन असेल, इंडियन नॅशनल लीग असेल, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स असेल, त्यानंतर लँड होल्डर्स असोसिएशन आहे, बंगाल ब्रिटिश इंडिया समिती आणि बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन आहे. या सगळ्या प्रकारच्या राजकीय संघटना ज्याच्यावरती पेपरला प्रश्न येतात, मग या संघटना आपल्याला कव्हर करायच्या. त्याचप्रमाणे मित्रांनो, धार्मिक सुधारणा चळवळ. ज्या वेळेला शिक्षण आपण घेतो त्यावेळेला आपण आपल्या धर्मामध्ये सुधारणा करतो. जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा आपण काय करतो, चेंज करतो. आणि म्हणून याच्यावरती प्रश्न हमखास पेपरला येणार आहे. आणि सध्याचं जर वातावरण आपण आपल्या देशामध्ये बघितलं तर कुठे ना कुठेतरी धार्मिक मुद्दे हे जास्त लक्ष देऊन केंद्रित केले जातात. आणि मग अशा वेळेला जर ते केंद्रित केले जातात तर त्याच्यावरती चर्चा आहे, आणि ज्याच्यावरती चर्चा आहे आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतात. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं की या धार्मिक मुद्द्यांना देखील कुठल्याही प्रकारे निग्लेक्ट करायचं नाहीये. इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत या देखील संकल्पना आहेत, ज्याला आपण पौराणिक इतिहास म्हणतो. आपल्याकडे पूर्वीच्या काळात पेपरला प्रश्न विचारले गेलेले आहेत की बाबा रे, रामायणामध्ये समजा आपण बघितलं तर
ज्यावेळेला वनवास चालू होता, सीता वनवासामध्ये होती, त्यावेळेला सीतांनी लक्ष्मणाकडे एका गोष्टीची मागणी केली होती की मला ती गोष्ट हवी आहे, आणि ती गोष्ट घेण्यासाठी लक्ष्मण मागे गेलेला होता. मग ती गोष्ट कोणती? आता आपण सर्वांनी उत्तर त्याचं ऐकलेलं काय? तर आपण सर्वांनी उत्तर ऐकलेले हरिण. पण आयोगाने उत्तर देताना काय दिलेले? आयोगाने उत्तर देताना दिलेले ब्लॅक स्पॉटेड डिअर. काय नाव दिलेले? ब्लॅक स्पॉटेड डिअर. म्हणजेच काय? म्हणजे चितळ. हे लक्षात घ्या. मग अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपल्याला कन्फर्म माहिती पाहिजे आहेत, कारण याच्यावरती प्रीला आयोग प्रश्न विचारतात. लक्षात घ्या, प्री ही जी गोष्ट आहे ना, ही एक चाळणी प्रक्रिया आहे. या चाळणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला सिलेबस ओरिएंटेड प्रश्न असतात, पण सिलेबसच्या थोडेसे बाहेरचे, म्हणजे सिलेबसला टच असणारे पण थोडेसे बाहेरचे असे देखील प्रश्न पेपरला असतात. मग अशा वेळेला असे प्रश्न थोडेसे बाउन्सर जातात. बाउन्सर गेल्यामुळे त्याची उत्तर लिहिता येत नाहीत. पण आपल्याला याची देखील तयारी बऱ्यापैकी प्रमाणात करायची आहे, जेणेकरून आपल्याला जर असे काही प्रश्न आलेच जे सिलेबसशी निगडीत आहेत पण बाहेरचे आहेत, तर नक्कीच ते प्रश्न आपल्याला जमलेच पाहिजेत, ही गॅरंटी आपल्याकडे असली पाहिजे. यासाठी तेही नॉलेज आपल्याला मिळवायचंय, जेणेकरून राज्यसेवा पूर्व परीक्षा आपली काय होणार आहे? पास होणार आहे. पूर्व परीक्षा हा खूप मोठा अडथळा आहे असं मला वाटतं, कारण एकदा का ही परीक्षा तुम्ही पास झालात तर मुख्य परीक्षा खूप सोपी आहे, कारण ती सिलेबस ओरिएंटेड आहे. त्यामध्ये सिलेबस पेक्षा वेगळं काही नसतंच. पण पूर्व परीक्षेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या सिलेबसला चिटकून पण थोड्याशा बाहेरच्या असतात. मग अशा वेळेला तुम्हाला तो जो अडथळा आहे तो पार करणं गरजेचं आहे, आणि ज्याला तो पार करायला जमला त्याला मुख्य परीक्षा एकदम सोपी आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यासाठी ती स्ट्रॅटेजी अवलंबवा. त्यासाठी जे जे घडते ते सगळं मला माहितीच असलं पाहिजे. हा पण बाळगा, आणि हा जर पण तुम्ही बाळगला तर तुम्ही पूर्व परीक्षा नक्कीच पास होणार आहात. ओके. त्यामुळे पहिल्यांदा राजकीय सुधारणा चळवळ, मग धार्मिक मध्ये काय काय शिकायचं? ब्राह्मण समाज आपल्याला माहितीच आहे, आपल्याला आर्य समाज माहिती आहे, प्रार्थना समाज माहिती आहे, रामकृष्ण मिशन माहिती आहे, त्यानंतर मानवधर्म सभा आहे, परमहंस सभा आहे. अशा प्रकारच्या सर्व धार्मिक सुधारणा चळवळी या आपल्याला शिकायच्यात, कारण यांनी धर्मामधल्या चालीरीती, रूढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. आत्मीय सभा आहे. मग या सगळ्या प्रकारच्या जर संघटना आपण अभ्यासल्या तर नक्कीच याच्यावर जर प्रश्न काही आले पेपरला तर आपले ते सॉल्व्ह होतात. आणि लक्षात घ्या, जर नाही तर पेपरला प्रश्न येणारच. एक तर राजकीयवर येणार, नाही तर धार्मिकवर येणार. ह्या गोष्टी लक्षात घ्या, आणि म्हणून त्या पद्धतीचे टॉपिक आपल्याला काय करायचे मित्रांनो? कव्हर करायचे. पुढचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसच्या बाबतीत काय असतं? काँग्रेसच्या बाबतीत काँग्रेसचे अधिवेशन. काँग्रेसचे काय असणार आहेत? अधिवेशन. मित्रांनो, काँग्रेसच्या अधिवेशनावरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला दिसून येतं की काँग्रेसच्या अधिवेशनावरती कन्फर्म प्रश्न आलेले आहेत. आयोगाला आवडीचा जो प्रश्न असतो ना, तो प्रश्न असतो जोड्या लावा. आणि या जोड्या लावामध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला सापडलेला आहे अधिवेशन. म्हणजे इकडे समजा तुम्हाला साल दिलेलं आहे, इकडे अध्यक्ष दिलेला असतो. इकडे तुम्हाला काँग्रेसचं कितवं अधिवेशन, तर इकडे त्याचं स्थळ दिलेलं असतं. इकडं एखादं अधिवेशन, त्यातले महत्वाचे मुद्दे इकडे दिलेले असतात. काही विचारू शकतात, पण याच्यामध्ये जोड्या लावा नक्कीच विचारतात. आणि जोड्या लावा आपला हाताचा मळ आहे, एकदम हाताचं मळ आहे. आपल्याला माहिती आहे जोड्या लावा सारखी सोपी गोष्ट दुसरी कुठलीच नाहीये. आणि लहानपणापासून आपण आजपर्यंत काय काम केले? तेच कामे केले, जोड्या लावण्याचे. त्यामुळे जोड्या लावणं हे सोपं काम आहे, आणि त्यात जर प्रश्न आला तर तो प्रश्न नक्कीच आपल्यासाठीच तयार केलेला आहे, आणि त्यातला मार्ग आपल्याला घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं नियोजन करणं गरजेचं आहे. काँग्रेसचे अधिवेशन. त्यानंतर असणार आहे काँग्रेसचे महत्वाचे कालखंड. काँग्रेसचे कालखंड कोणकोणते कालखंड आहेत आपल्याला माहिती आहे. यामध्ये कोणकोणते कालखंड? तर 1 मवाळ कालखंड, 2 जहाल कालखंड, 3 गांधी कालखंड. मित्रांनो, या 3 कालखंडांपैकी प्रश्न आपल्याला 100% असणार आहेत. आपल्याला चळवळींवरती प्रश्न असणार आहेत, आणि मग या कालखंडामध्ये सगळ्याच गोष्टी असणार आहेत. ठीक आहे. मग चळवळ असणार आहे, त्या काळामध्ये घडलेल्या क्रांतिकारी चळवळी असणार आहेत, त्या काळामध्ये घेतले गेलेले राजकीय धार्मिक निर्णय असतील, आर्थिक निर्णय असतील. मग या सगळ्या प्रकारच्या निर्णयांचा अभ्यास आपल्याला काँग्रेसच्या कालखंडात करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्यासाठी असणार आहे तो म्हणजे आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेना व सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. तुम्ही म्हणाल मास्टर हा एक वेगळा टॉपिक का घेतलेला आहे? ह्या टॉपिकला वेगळं घेण्यामागचं कारण मित्रांनो, मागचे काही दिवस आपल्याला माहिती आहे, मागचे काही दिवस असे होते की ज्या दिवसांमध्ये सुभाषचंद्र बोस यांचं जे प्राबल्य आहे ते प्राबल्य वाढताना दिसतंय. त्यांची जी चर्चा आहे, त्यांच्याबद्दलचे बोलणे, ते बोलणं वाढताना दिसतंय.
ओके, आणि इतरांच्या बाबतीतलं बोलणं कमी होताना दिसतंय. मग ज्याची चर्चा आहे त्याच्यावर प्रश्न आहेत. मग ज्याची चर्चा आहे त्याच्यावर जर प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला हा एक टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे, जो टॉपिक आपल्याला काय करायचा आहे तर कव्हर करायचा आहे. आता जो पुढचा आपला टॉपिक असणार आहे तो टॉपिक असणार आहे मित्रांनो कुठला, तर तो अत्यंत महत्वाचा टॉपिक समाज सुधारक. काय आहे? समाज सुधारक. मित्रांनो, आपण ज्यावेळेला राज्यसेवा करतो त्यावेळेला आपल्याला एक माहिती पाहिजे की आपण महाराष्ट्रासाठी काम करायचे आणि महाराष्ट्रासाठी काम करण्यासाठी आपण अधिकारी व्हायचे आणि अधिकारी होण्यासाठी आपण ही परीक्षा देतोय. मग उद्याच्याला मी अधिकारी झालो तर मी महाराष्ट्रातच काम करणार आहे म्हणल्यानंतर महाराष्ट्रावरती फोकस हा असतोच. मग महाराष्ट्रावरती जर फोकस असेल तर लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांवरती प्रश्न गॅरंटेड पेपरला असतात, गॅरंटेड असतात. मग गॅरंटेड पेपरला प्रश्न असतील तर आपल्याला समाज सुधारक हा देखील टॉपिक अत्यंत व्यवस्थित कव्हर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला 8वा टॉपिक शेवटचा तो असणार आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तर याच्यावरती देखील आपल्याला काय करायचं आहे? फोकस करायचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या हे 8 महत्वाचे टॉपिक आणि या 8 महत्वाच्या टॉपिक नंतर आपलं अजून एक महत्वाचं काम असणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो 9वा टॉपिक म्हणून, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या चळवळी आहेत. मग या चळवळींमध्ये तुम्ही कामगार घ्या, तुम्ही शेतकरी चळवळ घ्या, तुम्ही आदिवासी चळवळ घ्या. ओके, तर या सगळ्या चळवळी घ्या. मी तुम्हाला हा टॉपिक इथं वेगळा का लिहून दिलेला आहे? याचं कारण काय? याचं कारण असं आहे की कामगार चळवळ ज्या काळात घडली ते गव्हर्नरच्या शिकायचं असतं आपल्याला. म्हणजे गव्हर्नर हा एक व्यक्ती, त्या व्यक्तीचा इतिहास नसतो, त्याच्या कार्यकाळात घडलेला इतिहास आपल्याला शिकायचा असतो. आणि म्हणूनच या चळवळी आपण गव्हर्नर मध्ये जर शिकल्या तर आपल्याला सेपरेट तो पॉइंट घ्यायची आवश्यकता नसते. म्हणून त्यामध्ये चळवळी देखील समाविष्ट आहेत हे लक्षात घ्या. व त्यामध्ये सर्व प्रकारच्या चळवळींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, कारण चळवळींवरती एक तरी प्रश्न पेपरला असतो. भारतातल्या राजकीय चळवळी, भारतातल्या सामाजिक आर्थिक चळवळी, भारतातल्या शेतकरी चळवळी तुम्हाला माहिती पाहिजे, कामगार चळवळी तुम्हाला माहिती पाहिजे, त्याशिवाय तुम्ही चांगल्या प्रकारचे अधिकारी होणार नाहीयेत. कारण त्या चळवळी कशा घडल्या, त्या चळवळींना कशा प्रकारे उत्तर दिलं गेलं आणि त्या चळवळी कशा पद्धतीने शांत केल्या किंवा दडपून टाकल्या, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. कधी कधी तुम्हाला त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत, पण कधी कधी मागण्या पूर्ण करणं शक्य नाहीये, चळवळ दडपून पण टाकायची आहे. आणि अशासाठी तुम्ही अधिकारी म्हणून पुढच्या काळात काम करणार आहात. मग जर काम करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला बेस माहिती पाहिजे आणि तो बेस म्हणून या चळवळी. या चळवळींचा सेपरेट टॉपिक घेण्यामागचं कारण एकच आहे की गव्हर्नर मध्ये या गोष्टी कव्हर होतात आणि मग त्या तुम्ही गव्हर्नर मध्येच कव्हर करायच्या. म्हणून आपल्याला 500 वर्षांचा इतिहास, 10 ते 12 प्रश्न आणि याच्यामध्ये एकूण टॉपिक किती? 8 टॉपिक. आता या 8 टॉपिक मध्ये मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला अजून एक एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, ती म्हणजे समाज सुधारक. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जे एकूण समाज सुधारक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. समाज सुधारकांचा जर विचार केला आपण तर जवळपास 50+ समाज सुधारक आपल्याकडे आहेत. अगदी नवीन नवीन अण्णा हजारेंना सुद्धा आपण समाज सुधारक म्हणून घेतलेला आहे. इतके सगळे नवीन नवीन समाज सुधारक आपल्याकडे आता इंट्रोड्यूस झालेले आहेत. सरकारने सिलेबस मध्ये ते आता काय केलेलं आहे? ऍड केलेलं आहे. मग आता आपल्याकडे जर 50+ असतील आणि येणारे मार्क केवळ 2 आहेत, मग 50+ लोकांचा अभ्यास करून मार्क फक्त 2, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं वाटणार आहे की अरे बाबा मी डोंगर पकडून उंदरे काढतोय. मग अशा वेळेला काय करायचे? अशा वेळेला एक लक्षात ठेवायचे मित्रांनो, 50 पैकी जे अत्यंत महत्वाचे आहेत, ज्याच्यावरती आयोग प्रश्न अनेकदा विचारतं, त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. जे 8 आहेत त्यापैकी 1 आहे शाहू, 2 आहे फुले, 3 आहे आंबेडकर. या तिघांचा अभ्यास आपल्याला पाहिजेच आहे. या तिघांबद्दल तुम्हाला जेवढी माहिती जिथनं मिळेल तिथनं तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण ऑप्शन नाहीये. महाराष्ट्र म्हणलं की शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर एवढंच बोलतो आपण. मग जर एवढंच बोलतोय, याचीच चर्चा जास्त आहे, तर प्रश्न त्याच्यावरती जास्त आहे. आणि म्हणून शाहू फुले आंबेडकर हे 3 अत्यंत महत्वाचे. त्यानंतर अत्यंत महत्वाच्या 3 स्त्रिया ज्यांनी आपल्याकडे काम केलेलं होतं, त्या नेमकं कोणत्या बघा. त्याच्यामध्ये एक अर्थात पंडिता रमाबाई, ज्यांच्यावरती मागच्या अनेक काळांमध्ये प्रश्न सारखं आलेले आहेत. 2 सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरती का? कारण आपल्याला माहिती आहे आत्ताच आपल्या पुण्यामध्ये जी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी चालू केलेली शाळा आहे,
त्या शाळेची जी इमारत आहे, ज्याला आपण भिडेवाडा असं म्हणतो, ती भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती मागणी पूर्णत्वाला जात नव्हती. म्हणजे तो होता स्मारक, परंतु तिथं स्मारकच नव्हतं, म्हणजे तिथं काहीच नव्हतं बांधकाम. म्हणून मग आता आपल्या सरकारने काय केलं की तिथलं जे काही बिल्डिंग आहे ती बिल्डिंग पूर्णपणे ताब्यात घेतली, ती पाडली आणि आता त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचं काम सुरू करणार आहे. मग तो ज्वलंत मुद्दा आहे, तो चर्चेला आलेला मुद्दा आहे. मग अशा वेळेला तुम्हाला फुल्यांवरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. ओके, आणि मला असं वाटतं गॅरंटेड की या पेपरला फुल्यांवरती प्रश्न येऊ शकतो. तुम्ही ट्राय करा, तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच ते 28 एप्रिलला कळणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला यांच्यावरचा जो अभ्यास आहे तो स्ट्रॉंग करायचा आहे. महात्मा फुले, त्याचप्रमाणे कोण, सावित्रीबाई फुले. मग पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले आणि त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर रमाबाई रानडे. रमाबाई रानडे. ओके, आता तुम्ही म्हणाल रमाबाई रानडेंचा काय संबंध आहे, तर पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे नक्कीच मुलं कन्फ्युज होतात आणि मग या कन्फ्युजनसाठी आयोग अशावरती प्रश्न विचारतात. मग अशावरती जर आयोगाने प्रश्न विचारला तर काय होतं बघा, पंडिता रमाबाई यांचाही रानडेंशी संबंध आहे, न्यायमूर्ती रानडेंशी, आणि रमाबाई रानडे या तर त्यांच्या पत्नी आहेत. आणि मग अशा वेळेला तो जो काही संबंध आहे तो संबंध आयोग त्या ठिकाणी अशा पद्धतीने विचारतं जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्युज झाला पाहिजे. तुम्ही कन्फ्युज झाला, आयोग जिंकलं, आयोगाला एवढंच पाहिजे. पण तुम्ही कन्फ्युज होणं गरजेचं नाहीये, कारण तुमचा अभ्यास स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि तो स्ट्रॉंग नसेल तर तो आणखी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आयोग कितीही कन्फ्युज करत असलं तरी पण आपण मात्र आपल्या अभ्यासावरती ठाम राहायचंय. सो या पद्धतीने हे 6 आणि त्यानंतरचे 2 ज्याच्यामध्ये स्त्रियांसाठी काम करणारे महत्वाचे पुरुष होते, ज्याच्यामध्ये 1 होते कर्वे आणि 2 होते आगरकर. मित्रांनो, यांच्यावरती प्रश्न पेपरला वारंवार आलेले आहेत. मग जर यांच्यावरती पेपरला प्रश्न वारंवार येत आहेत तर तुम्हाला यांचा अभ्यास जास्तीत जास्त कव्हर करायचा आहे. आता यांचा अभ्यास करताना कसा करायचा आहे, या 8 लोकांचा अभ्यास करताना या 8 लोकांशी निगडीत असणारे जे लोक आहेत त्यांचाही अभ्यास तुम्हाला कव्हर करायचा आहे. म्हणजे महात्मा फुले जर घेतले तर मला नारायण मेघाजी लोखंडे आलेच पाहिजेत, मला कृष्णराव भालेकर आलेच पाहिजेत, मला समजा मी इथं म्हणलं आंबेडकर घेतले तर चहाचा स्टॉल ते कांबळे मला माहितीच पाहिजे. मी समजा म्हणलं की बाबा नाही ते शाहू महाराज, शाहू महाराजांच्या बाबतीत चहाचा स्टॉल कांबळे तो माहितीच पाहिजे मला. मी जर आंबेडकर म्हणलं तर आंबेडकरच्या बाबतीत आंबेडकरांच्या अवतीभोवती काम करणारे लोक मला त्यांचा अभ्यास माहिती पाहिजे. मी पंडिता रमाबाई म्हणलं तर मला रमाबाई यांना डॉक्टर व्हायचं होतं पण त्यांना डॉक्टर होता नाही आलं. मग ज्या डॉक्टर झाल्या त्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या पदवीदान समारंभामध्ये या उपस्थित होत्या म्हटल्यानंतर यांच्या बरोबर आपल्याला आनंदीबाई गोपाळराव जोशींचा पण अभ्यास झाला पाहिजे. मग आनंदीबाई गोपाळराव जोशींचा अभ्यास झाला की त्या पहिल्या महिला डॉक्टर, मग अजून एक डॉक्टर कोण होत्या आपल्याकडच्या, मग अजून एक डॉक्टर मध्ये रखमाबाई राऊत किंवा रखमाबाई सावे यांचाही अभ्यास आपला झाला पाहिजे. मित्रांनो, अभ्यास करताना अशा पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून तुमचे समाज सुधारक 100% कव्हर होतील आणि तुमचे जे 2 मार्क आहेत ते 2 मार्क तुम्हाला नक्कीच मिळतील. यासाठी समाज सुधारकांचा या पद्धतीने अभ्यास. सो मित्रांनो, आपला जो दुसरा महत्वाचा मुद्दा होता की आपल्या इतिहासाचे महत्वाचे टॉपिक, तर या टॉपिक मध्ये आपण बघितल्याप्रमाणे लक्षात घ्या या ठिकाणचे हे 8 टॉपिक. त्याचप्रमाणे या ठिकाणी करताना केवळ नोट्सचा अभ्यास आणि श्रीकांत जाधव वरचा वर अभ्यास केला तरी बस झालं, कारण मार्कांची संख्या कमी आहे, मार्कांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 8 टॉपिक मध्ये समाज सुधारकाला आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर नक्कीच हे 8 महत्वाचे समाज सुधारक या पद्धतीने आपण पहिल्यांदा बघितलं उरलेल्या दिवसांचं नियोजन, त्यानंतर बघितलं महत्वाचे घटक. आता ह्याच्या पुढचा जो आपल्याला पट्टा बघायचा आहे तो पट्टा काय असणार आहे बघा. पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे महत्वाचे पुस्तकं. आता महत्वाचे पुस्तकं कोणते, साधारणतः ही वेळ नाहीये परंतु तरी देखील मला ते सांगावं लागते. का सांगावं लागतं, कारण आपल्याला जर ती आपल्या वाचनात आलेली नसतील तर ते आपल्याला आपल्या वाचनात अजून आणायची आहे, कारण अजून आपल्या हातामध्ये 50 दिवस आहेत. म्हणून मी तुम्हाला ही महत्वाची पुस्तकं कोणती हे नक्कीच सांगू शकतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडं आपला आधुनिक भारताचा इतिहास हा एक अत्यंत फोकस असणारा टॉपिक आहे. आपण मगाशीच बघितलं की प्राचीन आणि मध्ययुगीन याचा अभ्यास करताना आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला विशिष्ट मध्ययुगीन आपल्याला विशिष्ट काय करायचे, विशिष्ट नोट्स फक्त वापरायच्या आहेत. तुम्हाला आवडेल त्या सरांच्या, ज्या तुम्हाला नोट्स चांगल्या वाटतात त्या. मग आता आधुनिकचे जे आपले टॉपिक आहेत 8 टॉपिक ते कव्हर करण्यासाठी आपल्याला पुस्तकं कोणते कोणते महत्वाची आहेत, तर आपल्यासाठी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमधलं सध्याच्या काळातलं एकदम बेस्ट पुस्तक ते पुस्तक म्हणजे कोणतं, तुम्ही म्हणाल ग्रोवर घ्यायचं, बिपिन चंद्र घ्यायचं, काहीच गरज नाही मित्रांनो.
ग्रोवर गरज नाहीये, बिपिन चंद्रा गरज नाहीये, कारण या पुस्तकांमध्ये कन्सेप्च्युअल डाटा खूप जास्त आहे. जर तुम्ही आधी वाचलेला असेल तर उत्तम आहे, पण आता सध्या जर तुमच्याकडं ते नॉलेज नाहीये, तुम्ही विसरलेला आहेत, तुम्हाला रिव्हिजनसाठी हवंय, तुम्ही नोट्स काढलेली नाहीये, तर मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे ते म्हणजे समाधान महाजन. एकदम बेस्ट पुस्तक आहे. तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास आरामात करू शकता. याचबरोबर तुम्ही अजून एक घेऊ शकतात ग्रोवर पुस्तक. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकतात गाठाळ पुस्तक. गाठाळ कशासाठी? तर गाठाळमध्ये तुम्हाला समाज सुधारक अत्यंत उत्तम दिलेले आहेत, म्हणून तुम्हाला गाठाळ हे पुस्तक घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या पुस्तकांचा तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट ती म्हणजे आपल्याकडं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण यासाठी आपल्याला प्रत्येकाला आपल्यापाशी ठेवायचे ते आप्पा हातनुरे. कुठलं पुस्तक आहे तर लोकसेवा पब्लिकेशन. खूप गरजेचं पुस्तक आहे, त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर घ्या. ज्या पुस्तकात तुम्हाला राज्यसेवा प्री आणि मेन्सचे आतापर्यंतचे ते प्रश्न टॉपिक वाईज दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कळतं की माझ्याकडे 22 टॉपिक आहेत, तर 22 पैकी मी कुठले टॉपिक करायचे. जसं की मी तुम्हाला मगाशी 8 टॉपिक सांगितले, ते कशाच्या आधारावरती तर याच्याच आधारावरती. कारण हे ऍक्च्युअल पेपरचं विश्लेषण आहे, जे विश्लेषण तुम्हाला डायरेक्ट दिलेले आहे, तुम्हाला फक्त बघायचंय आणि त्यानुसार टॉपिक कव्हर करायचं आहे. हे तुमचं काम आहे. आणि हे जर काम तुम्हाला करायला जमलं मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो उर्वरित दिवसांमध्ये या प्रकारच्या नियोजनात देखील तुम्ही आरामात तुमची पूर्व परीक्षा पास होऊ शकतात. सीसॅटला काहीच टेन्शन नाहीये, कारण सीसॅट असंही आपल्याला माहिती आहे फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं ते जीएस वरती, आणि ते करण्यासाठी या प्रकारच्या गोष्टी आल्या लक्षात. सो या पद्धतीने आपल्याला महत्वाचे पुस्तकं. आता महत्वाच्या पुस्तकानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. खूप महत्वाचा, खूप गरजेचं आहे मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. आता मागील प्रश्नपत्रिका म्हणजे कधीपासूनच्या तर लक्षात घ्या, साधारणपणे 2017 पासून 2023 पर्यंत या मागील प्रश्नपत्रिकांचं तुम्हाला काय करायचंय विश्लेषण करायचंय. मी मगाशीच सांगितलं या विश्लेषणासाठी अत्यंत महत्वाचं पुस्तक कुठलं आहे तर ते पुस्तक आहे लोकसेवा पब्लिकेशन आप्पा हातनुरे. आता हे विश्लेषण का करायचं हे लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला अभ्यास करतो, एखादा टॉपिक आपण घेतो, समजा आपण घेतला 1857चा उठाव, समजा आपण घेतलं काँग्रेसची अधिवेशन, तर मग 1857च्या उठावावरती कसा प्रश्न येईल? मग तो प्रश्न येणार आहे स्पष्टीकरणात्मक. परंतु जर आपण काँग्रेसचं अधिवेशन घेतलं तर कसा प्रश्न येईल? तो येईल जोड्या लावा प्रकारचा. हे तुम्हाला किंवा मला कसं कळणार आहे? हे आपल्याला कळणार आहे मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून. हे लक्षात घ्या. आयोगाने आतापर्यंत कोणकोणत्या टॉपिकवरती भर दिलेला आहे आणि कोणकोणत्या टॉपिकवरती कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, हे ज्यावेळेला आपल्याला क्लिअर होणार आहे त्यावेळेला आपण अभ्यास करताना आपण देखील त्या टॉपिकचा अभ्यास करताना तशा प्रकारचेच प्रश्न आपण स्वतः निर्माण करतो. आणि आपण स्वतः ज्यावेळेला प्रश्न तयार करतो त्यावेळेला कुणीही तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतात, हे लक्षात घ्या. म्हणून आधी प्रश्न तयार करायला शिका, आणि प्रश्न तयार करायला शिकण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जास्तीत जास्त करा. ते तुम्हाला खूप फायदेशीर असणार आहे. आणि म्हणूनच लक्षात घ्या, आता जर आपण म्हणलं विश्लेषण, तर या विश्लेषणामध्ये आपल्याला आयोग कोणकोणत्या प्रकारे प्रश्न विचारतं ते माहिती पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत. आयोगाची प्रश्न विचारण्याची काय आहे तर पद्धत. आता या पद्धतीमध्ये काय आहे तर लक्षात घ्या, आयोग जे प्रश्न विचारतं ते प्रश्न किती प्रकारे विचारतं तर ते प्रकार आपल्याला विचारतात 3 प्रकारे. एक ते म्हणजे स्पष्टीकरणात्मक, 2 वन लाइनर, 3 जोड्या लावा. ओके, आता लक्षात घ्या, या 3 प्रकारे आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. या 3 प्रकारे जे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये स्पष्टीकरणात्मक मध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला अ ब क ड असे 4 विधानं आणि मग खाली अ ब क 1 2 3 4 असे पर्याय. दुसरा प्रकार विधान अ आणि विधान ब, मग अ हे ब च योग्य स्पष्टीकरण, ब हे अ च योग्य स्पष्टीकरण, अ हे ब च कारण, ब हे अ च कारण. दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार कोणता तर तिसरा प्रकार असतो तो अ आणि ब, मग अ फक्त बरोबर, ब फक्त बरोबर, अ ब बरोबर, अ ब चूक. हा झाला तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार कोणता तर मित्रांनो, आजकाल
आयोग हा प्रकार जरा जास्त विचारताना दिसतं, तो प्रकार कुठला तर तो नकारात्मक. नकारात्मक म्हणजे काय, तुम्हाला विचारतात खालील विधानांपैकी अचूक नसलेले विधान ओळखा. आता अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला की आपल्या मनात पहिल्यांदा येतं की बाबा रे, याचा नेमका अर्थ काय. अचूक नसलेले सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर तो येतो. मग आपण म्हणतो अरे अचूक म्हणजे काय, मग अचूक म्हणजे बरोबर, मग बरोबर नसलेला म्हणजे काय, अचूक विचारलंय. मग खाली येतो, खाली आल्यानंतर खाली आपण परत वाचतो, मग खाली वाचल्यानंतर मग परत आपण विचार करतो अरे ती वरती काय विचारलंय, बरोबर का चूक. मग त्याच्यानुसार आपण उत्तर सोडवतो, पण उत्तर सोडवायला जो वेळ जातो ना, तो वेळ खूप वाया जातो. आणि आयोगाला हेच जास्तीत जास्त गरजेचं आहे की तुमचा वेळ कसा वाया जावा. मग आयोग यासाठी अशा प्रकारचा प्रश्न विचारतो. मग ज्या वेळेला तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय काय, अचूक नसलेले, अचूक नाही, ओके, अशा प्रकारे जर काय विचारलं तुम्हाला, तर तुम्हाला एकच काम करायचंय. काय काम करायचंय, हे कट करायचे, हे कट करायचे, उरलं काय, चूक. म्हणजे तुम्हाला विचारलंय काय, चूक का बरोबर, तुम्हाला विचारलेले चूक, संपला विषय. जास्त डोक्याला शॉट लावायचा नाही, डोक्याला विचार करायचा नाही, इकडे तिकडचा कुठलाच विचार न करता डायरेक्ट विधानांवरती यायचं आणि मग बरोबर कोणतं चूक कोणतं ते बघायचं, उत्तर लिहून टाकायचं. ही झाली अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याची स्ट्रॅटेजी. आणि ही तुम्हाला कधी कळणार आहे, ज्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करतात, ज्यावेळेला तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघतात, क्वेश्चन बघतात. कारण लक्षात घ्या, तुम्ही किती अभ्यास केला आणि मागचे क्वेश्चनच नाही बघितले तर तुमच्या अभ्यासाला शून्य उपयोग आहे, काहीच उपयोग नाहीये. आयोग कशा प्रकारे विचारतो हेच जर मला माहित नाहीये आणि मी नुसताच अभ्यास करतोय तर फायदा काहीच नाहीये. म्हणून या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण लक्षात घ्या. या स्पष्टीकरणात्मक मध्ये किती प्रकार, तर 4 प्रकारचे प्रश्न. त्यानंतर वन लाईनर, याच्यामध्ये मात्र एकच प्रकार आहे. आणि जोड्या लावा, पुन्हा या जोड्या लावा मध्ये किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. एक नॉर्मल जोड्या लावा, त्यानंतर योग्य जोड्या ओळखा, अयोग्य जोड्या ओळखा. ह्याच्यामध्ये एकूण किती प्रकार, पुन्हा 3 प्रकार. अशा प्रकारे 4 आणि 3 7 आणि 1 8 असे 8 प्रकारचे प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतं. मग 8 प्रकारचे प्रश्न विचारताना कोणत्या टॉपिकवर कोणता प्रश्न येऊ शकतो हे ज्यावेळेला तुम्ही विश्लेषण करतात त्यावेळेला तुम्हाला कळतं. आणि मग तो इतिहासातला टॉपिक तुम्ही ज्यावेळेला अभ्यासता त्यावेळेला तुम्ही त्या प्रकाराच्या आधारावरती प्रश्न तयार करतात आणि त्याच्या आधारावरती तुम्ही प्रश्न तयार केला की तुम्हाला उत्तर येतं. आणि मग त्यावेळेला एक कॉन्फिडन्स येतो की अरे यस, मी प्रश्न तयार करायला शिकलेलो आहे, म्हणजे नक्कीच कुणीतरी तयार केलेला प्रश्न मी सोडवायला पण शिकणार किंवा मला तो सोडवता पण येणार. हा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळतो आणि त्या कॉन्फिडन्ससाठी मित्रांनो या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त गरजेच्या आहेत. सो या पद्धतीने तुम्हाला हे 3 प्रकारचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये सगळ्यात अवघड कोणता असं जर मी विचारलं तर लक्षात घ्या, सगळ्यात अवघड असणार आहे वन लाईनर. का, कारण या ठिकाणी तुम्हाला जो काही लागतो तो ऍक्युरेट डाटा लागतो. काय लागतो तुम्हाला, ऍक्युरेट डाटा. इथे ऍक्युरेसी खूप लागते आणि ती जी ऍक्युरेसी आहे ना, ती ऍक्युरेसी जर तुम्ही मेंटेन केली तर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर लिहिता येतात. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला एक प्रश्न जो आपल्याकडे आलेला होता मागच्या काळामध्ये की जातीय निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी कधी मांडला. साधा सिंपल प्रश्न होता. ह्याचा पर्याय दिले होते त्यांनी 14 ऑगस्ट 1932, 15 ऑगस्ट 1932, 16 ऑगस्ट 1932, 18 ऑगस्ट 1932. ओके, आता काही मुलांनी अभ्यास केला होता फक्त 1932, त्यांचं दांडकं उडालं. काही मुलांनी अभ्यास केला होता ऑगस्ट 1932, कॅच आउट झाले. आणि काही मुलांनी अभ्यास केला होता अरे यस, मी तो ऍक्च्युअल जो आकडा आहे ना तो पाठ केलेला आहे बरं का, परंतु तिथे गेल्यानंतर 14, 15, 16, 18 म्हणलं की मी कन्फ्युज झालो. सो आता यामध्ये प्रॉब्लेम काय येतो, ज्या वेळेला तुम्ही ऍक्युरेट अभ्यास केलेला आहे त्यावेळेला प्रॉब्लेम असा येतो की बाबा तुम्ही 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 18 ऑगस्ट या गोष्टी बघून कन्फ्युज होतात. मग अशा वेळेला तुम्हाला ऍक्युरेट उत्तरासाठी माहिती पाहिजे की अरे 16 ऑगस्ट हेच उत्तर बरोबर आहे. आणि मग हेच उत्तर बरोबर असेल तर यासाठी तुमच्याकडे ऍक्युरेसी लेवल खूप जास्त हवी आहे. आणि ती ऍक्युरेसी लेवल आपल्याला कुठं पाहायला मिळते, वन लाईनर मध्ये. त्यामुळे जितका तुम्ही ऍक्युरेट अभ्यास करणार आहात तितकं हे प्रश्न तुमचे जास्तीत जास्त सॉल्व्ह होणार आहे. पण स्पष्टीकरणात्मक मध्ये काय बघा, स्पष्टीकरणात्मक मध्ये मित्रांनो तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायचे. समजा तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत, 4 विधानांमधलं मला समजा 1-2 विधानं येत आहेत पण बाकीची येत नाहीयेत. मग अशा वेळेला तुम्ही जर लॉजिक डेव्हलप केलं, अरे हे 2 विधानं मला येत नाहीयेत पण खालच्या पर्यायांमध्ये हे विधानं दिलेले आहेत का,
मग इकडे दिलेले आहे तिकडे दिलेलं नाहीये, मग याच्या आधारावरती उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, जे काय असेल ते. मग हे तुम्ही लॉजिकच्या आधारावरती सोडवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे डाटा अॅक्युरेसीची आवश्यकता लागत नाही. तुम्ही लॉजिकली सुद्धा त्या गोष्टी सोडवू शकतात आणि त्यासाठी तुमच्याकडे प्रॅक्टिस पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही आतापर्यंत किती सोडवलेत, याची प्रॅक्टिस तुमच्याकडे जास्त असेल तर नक्कीच या प्रकारची उत्तर तुम्हाला सोडवता येणार आहे. लक्षात घ्या, बघता क्षणी सोपा वाटणारा प्रश्न म्हणजे वन लाईनर आहे आणि बघता क्षणी अवघड वाटणारा पण खूप सोपा असणारा प्रश्न म्हणजे स्पष्टीकरणात्मक आहे. आणि स्पष्टीकरणात्मक मध्ये प्रॉब्लेम काय येतो, वरती मराठी खाली इंग्रजी अख्खाच्या अख्खं पेज भरतं आणि मग तिथं आपल्याला असं वाटतं की अरे प्रश्न खूप अवघड आहे, पण तो प्रश्न खूप सोपा असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी सोडवणं हे खूप सोपं आहे. इथं तुम्ही प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत. एखाद्या वेळेला इथं नाही मिळाले तरी हरकत नाही, पण इथले मार्क तुम्हाला कुठल्याही प्रकारे सोडायचे नाहीयेत. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आणि सर्वात सोपा तो म्हणजे जोड्या लावा. सर्वात सोपा मित्रांनो, साधारणपणे जर तुम्ही 2017 पासूनचे जर पेपर बघितले, मी स्वतः विश्लेषण केलेलं आहे, तुम्ही करू शकतात. 17 पासून जर पेपर बघितले तुम्ही, तर जोड्या लावामध्ये आयोग अशा प्रकारचे जोड्या लावा विचारतो की ज्याच्यामध्ये एक जोडी खूप सोपी असती आणि ती जोडी जर तुम्ही लावली तर ती जोडी खालच्या पर्यायामध्ये एकाच ठिकाणी असती. खालच्या पर्यायामध्ये कुठं असती, एकाच ठिकाणी असती. त्यामुळे उर्वरित 3 पर्याय तुम्हाला येत नाहीये, हरकत नाही, आपोआप जोड्या लागतात त्याच्या आणि त्यातनं तुमचं उत्तर निघतं. म्हणून सगळ्यात सोपा प्रश्न जो आहे ना मित्रांनो, तो आहे जोड्या लावा. आणि आता आयोग याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन जास्त करत आहे. म्हणून लक्षात घ्या, आतापर्यंत जर आपण बघितलं तर एकूण प्रश्न किती आपल्याकडचे 15 प्रश्न आहेत. तर 15 प्रश्नांपैकी साधारणपणे वन लाईनर मध्ये आपल्याकडे 4 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे स्पष्टीकरणात्मक मध्ये साधारणपणे 7 ते 8 प्रश्न आहेत. ओके, आणि जोड्या लावामध्ये साधारणपणे आपल्याकडे 3 ते 4 प्रश्न आहेत. याच्या आधारावरती आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजेच लक्षात घ्या, स्पष्टीकरण हे सगळ्यात जास्त आहे आणि ते सोपं आहे. त्याच्यानंतर जोड्या लावा जो आहे तो जोड्या लावा किती आहे, 3 ते 4 मध्ये आहे आणि वन लाईनर मध्ये किती आहे, केवळ 4 आहेत. मग अशा वेळेला आपल्याला आपला फोकस स्पष्टीकरण आणि जोड्या लावा याच्यावरती करायचा आहे. वन लाईनर मधले मार्क मिळणार नाहीत असं बिलकुल नाहीये, मिळणार आहेत ते मार्क. जिथे अॅक्युरेट अभ्यास आहे, जिथलं तुम्हाला कन्फर्म माहिती आहे, तिथलं तुम्हाला लगेच उत्तर येणार आहे. म्हणजे प्रश्न बघता क्षणी तुम्हाला उत्तर माहिती आहे. काय तुम्हाला विचारलं, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली, लोकांनी दिली, संपला विषय. इथं विषय संपून जातो, तुम्हाला परत विचार करायची काही गरज लागत नाही. म्हणजे तुम्ही अगदी सेकंदामध्ये उत्तर लिहू शकता, टिकमार्क करून गोल करून पुढच्या प्रश्नाकडे येऊ शकतात. काही प्रश्न अत्यंत सोपे आहेत, पण जिथे अॅक्युरेसीची अवेलेबल आहे तिथं तुमच्याकडे अॅक्युरेसी असेल तर उत्तर तुम्हाला लगेच जमणार आहे. तर या पद्धतीने आपल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे तुम्ही करणं गरजेचं आहे, पण आता सध्या तुम्हाला ते उपलब्ध प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला हे इथे सांगितलं गेलेलं आहे. याचा नक्कीच फायदा तुम्हाला 28 एप्रिलच्या परीक्षेमध्ये होणार आहे. ओके, आणि मग आता सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे आपला 5वा, तो असणार आहे सराव चाचणी. मित्रांनो, मला माहिती आहे तुमचा सगळ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, तुमची रिव्हिजन चालू आहे, तुम्ही 28 एप्रिलची परीक्षा देत आहेत. आता रिव्हिजन करतायत, रिव्हिजन करत असताना तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. आणि मग तो एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी तुम्ही जनरली काय करतात, तुम्ही वेगवेगळ्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज लावतात. काय लावतात तुम्ही, टेस्ट सिरीज. आता खरं सांगू का मित्रांनो, या टेस्ट सिरीजचा काहीच उपयोग होत नाही. मी स्वतः सुद्धा क्लासेसमध्ये काम करतो, मी स्वतः सुद्धा मोठमोठ्या क्लासेसमध्ये शिकवायला जातो, टेस्ट सिरीज काढतो. आम्हाला सांगताना सांगितलेलं असतं काय की बाबा रे, प्रश्न असे काढ की जे प्रश्न विद्यार्थ्याला जमले नाहीत पाहिजे, विद्यार्थ्याला ते अवघड गेले पाहिजे. आणि जर अवघड गेले पाहिजेत असं असेल तर ही प्रश्नपत्रिका ज्यावेळेला तुम्ही सोडवता टेस्ट सिरीज, त्यावेळेला तुम्हाला त्यातलं काहीच येत नाही, तुमचं कॉन्फिडन्स लेवल खाली होते. आणि कॉन्फिडन्स लेवल खाली झाली की मग तुम्ही विचार करतात, अरे हा सगळा डाटा मला कुठे मिळेल. मग आम्ही सांगतो या आमच्या क्लासमध्ये मिळेल. मित्रांनो, हे फक्त आणि फक्त काय आहे, मार्केटिंग आहे, दुसरं तिसरं काहीच नाही. ही केवळ आणि केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळं अशा मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या फंद्यात तुम्ही न पडता तुमचं काम काय आहे, बाबा तुमचा पेपर कोण काढणार आहे, आयोग काढणार आहे. क्लिअर आहे. तुमच्या हातात किती दिवस राहिलेत, समजा माझ्या हातात राहिलेले आहेत 50 दिवस. माझा अभ्यास झालेला आहे, मी आता केवळ आणि केवळ काय करतोय, रिव्हिजन करतोय. मग अशा वेळेला माझं काम असलं पाहिजे की या 50 दिवसामध्ये मी 50 पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत. कोणाचे, तर ते आयोगाचे. मग तुम्ही म्हणाल आयोगाचे एवढे प्रश्न आहेत का आपल्याकडे, आहेत ना. आपण 2000 पासून घ्या ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. 2000 पासून घ्या, बदलणार नाहीत ना. इतिहास, पॉलिटी, इकॉनॉमी जे काही विषय आहेत ना ते बदलणार नाहीयेत ना.
करंट त्यातला बदलेल. ठीक आहे, 100 प्रश्नांपैकी तुम्ही म्हणाल चल एक 70-75 प्रश्न कन्फर्म आहेत ना, बाकीचे प्रश्न करंट मधले असतील, हरकत नाही, सोडून देते. पण बाकीचे जे प्रश्न आहेत, जे शुअर शॉट आहेत, की जे प्रश्न वारंवार येऊ शकतात, असे प्रश्न घ्या आणि ते प्रश्न सोडवा. मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका रोज रात्री 50 दिवस जर तुम्ही सोडवल्या तर तुमचा फायदा काय, तुम्हाला पेपरला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे कळेल, तुमचा स्कोर दिवसेंदिवस कसा वाढत जातोय हे लक्षात येईल आणि तुमच्या वेळेचं नियोजन इतकं परफेक्ट होईल की त्यानंतर ऍक्च्युअल आयोगाच्या पेपरला 28 तारखेला तुम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम पेपरच्या बाबतीत येणार नाही. आता काय होतं माहितीये का, ज्यावेळेला स्पष्टीकरणात्मक प्रश्न असतो त्यावेळेला ABCD असे 4 विधानं देतात, खाली 1 2 3 4 पर्याय देतात. आपण घाई गडबडीमध्ये काय करतो, हे 4 विधानं वाचतो, मग आपल्याला माहित असते की अरे हे बी आहे ना, हे एकदम बरोबर आहे. मग बी बरोबर म्हणलं की आपण लगेच पर्याय क्रमांक 2 ला टिक मार्क करतो. मग घरी आल्यानंतर कळतं की अरे इथं अजून 1 2 3 4 पर्याय दिलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये फक्त बी हे 3 मध्ये दिलेले, त्यामुळे उत्तर हे पर्याय क्रमांक 3. माझं चुकलं, येत असून पण चुकलं. अनेकदा असं होतं. मग अशा वेळेला आपल्याकडे काय पाहिजे, त्याची रिव्हिजन प्रॅक्टिस पाहिजे. मग त्या प्रॅक्टिससाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मला माहिती आहे ही गोष्ट शक्य आहे, कारण ही गोष्ट मी स्वतः केलेली आहे. मी स्वतः ती गोष्ट त्याच वेळेला केलेली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. रोज रात्री आपली संपूर्ण अभ्यास रिव्हिजन वगैरे झाली की बरोबर 1 ते 2 नाही, 1 ते 2 नको, आपण असं म्हणूया 12 ते 2 1 ते 3 म्हणजे जरा फारच लेट होईल, 12 ते 2 घेऊया. 12 ते 2 या वेळामध्ये आपल्याला काम काय करायचंय, आपल्याला काम करायचंय रोज एक प्रश्नपत्रिका, असे 50 दिवस 50 प्रश्नपत्रिका सोडवायच्यात. बरोबर रात्री 12 वाजता बसायचे. OMR शीट कुठनं पण घ्या, त्याची झेरॉक्स मारून घ्या, त्या समोर ठेवा, प्रश्नपत्रिका घ्या, त्या समजा मोबाईल मध्ये ठेवल्या हरकत नाही, OMR शीट बाहेर आहे, त्याच्या आधारावरती प्रश्नपत्रिका बघा सोडवा. यातनं तुम्हाला फायदा काय होईल, तुमची प्रॅक्टिस वाढेल, तुम्हाला प्रश्न सगळेच्या सगळे कळतील. 2000 सालापासूनचे सगळे प्रश्न कळतील. आणि मित्रांनो, त्यातले अनेक प्रश्न जर समजा, मी म्हणणार नाही रिपीटेड, पण मी असं म्हणेल की रिलेटेड प्रश्न जर आले तर त्याचा फायदा तुम्हाला 28 तारखेच्या पेपरला होणार आहे. रिपीटेड प्रश्नांची संख्या खूप कमी असते, पण रिलेटेड प्रश्नांची संख्या मात्र मित्रांनो खूप जास्त असते. आणि म्हणून त्याचा फायदा तुम्हाला जर करून घ्यायचा असेल तर या गोष्टी जरूर करा. एकतर 12 वाजता पेपर सोडवायला बसलेल्या तुम्हाला झोप खूप आलेली आहे, आणि झोप आल्यामुळे तुमचा स्पीड जो आहे तो स्पीड काय होतो, तो स्पीड तुमचा वाढतो, हे लक्षात घ्या. आणि तो स्पीड जो आहे तो वाढला की नक्कीच तुम्हाला फायदा तुमच्या 28 तारखेच्या पेपरला होतो. यातनं तुम्हाला एक कळतं की माझा खरंच अभ्यास झालेला आहे का नाही. यातनं तुम्हाला दुसरी गोष्ट फायदेशीर होती ती म्हणजे तुमचा स्पीड वाढतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची अॅक्युरेसी लेवल वाढते. ठीक आहे ना. मग या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला हा वेळ देणं गरजेचं आहे. असंही आपण 12:30-1 पर्यंत तर जागे असतोच, अजून 1 तास आपल्याला वाढवायचा आहे आणि 1 तास वाढवून तुम्हाला 2 पर्यंत हा पेपर द्यायचा आहे. आणि 2 पर्यंत पेपर देऊन तुम्हाला लगेच सकाळी लवकर उठायचं बरं का. म्हणजे 2 पर्यंत जागलो म्हणजे निवांत सकाळी 10-12ला उठा नाही. किती, फक्त 50 दिवस. हे एकदा 50 दिवस गेले की मग परत मेन्सची तयारी करायची, बरोबर ना. मग मेन्सची तयारी करायला मिळावी यासाठी हे 50 दिवस आपल्याला जास्तीत जास्त योग्य पद्धतीने घालवणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, या पद्धतीने आपली इतिहास या विषयाची स्ट्रॅटेजी या 5 मुद्द्यांच्या आधारावरती होप सो तुम्हाला नक्कीच या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. बाकी सर्वांना 28 एप्रिलच्या आपल्या परीक्षेसाठी बेस्ट लक. पुन्हा आपण भेटूया याच लेक्चरसाठी किंवा अशाच पद्धतीच्या लेक्चरसाठी. धन्यवाद मित्रांनो.